नमस्कार दर्शक हो, मी छायादेव आपले चॅनल A to Z मध्ये स्वागत करीत आहे। तर आज मी आपल्याला नरसिंहवाडीच्या प्रसिद्ध बासुंदीची रेसिपी दाखवत आहे। तर नरसिंहवाडी हे कोल्हापूर जिल्ह्यातील दत्तगुरूंचे एक तीर्थक्षेत्र आहे। तर या ठिकाणी कृष्णा काठावर दत्तगुरूंचे सुंदर असे मंदिर आहे। तर या ठिकाणची बासुंदी, पेढे, कवट बर्फी अतिशय प्रसिद्ध आहे। तर यातील बासुंदीची रेसिपी आज मी आपल्याला दाखवत आहे। चला पाहूयात ही रेसिपी। बासुंदीसाठी या ठिकाणी 1 लिटर दूध घेतले आहे, पाऊण वाटी साखर घेतली आहे, 12-13 काजू, 1 चमचा चारोळी, अर्धा चमचा वेलदोडे पावडर आणि थोडेसे केशर घेतलेले आहे। या ठिकाणी काजू मिक्सरला लावून फाईन पावडर करून घेतली आहे। आता जायफळ खिसून घेतले आहे। जायफळ पावडर अर्धा चमचा, वेलदोडे पावडर अर्धा चमचा वापरली आहे। 10-12 केशराच्या काड्या 2 चमचे दुधामध्ये भिजवून ठेवल्या आहे। चारोळी हलकीशी भाजून घेतली आहे। आता पसरट कढईमध्ये 1 लिटर दूध ओतून घेत आहे। आता दुसऱ्या बर्नरवर दुसऱ्या कढईमध्ये पाऊण वाटी साखर टाकत आहे। गॅस चालू करून साखर वितळू द्यावी। साखर व्यवस्थित वितळल्यानंतर गॅस कमी करून त्यामध्ये 1 वाटी दूध घालत आहे। या ठिकाणी दूध गरम घ्यावे म्हणजे व्यवस्थित मिक्स होते। हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून पहिल्या दुधाच्या कढईमध्ये टाकायचे आहे। सर्व एकजीव करून दूध थोडेसे आटत आल्यानंतर केशराचे दूध टाकत आहे। वेलदोडे जायफळ टाकत आहे। आता दुधामध्ये भाजलेली चारोळी टाकत आहे।
बासुंदी हवी तशी दाटसर झाल्यानंतर गॅस बंद करावा. हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटनही जरूर दाबा. ही झाली आपली बासुंदी तयार.